होळी रे होळी पुरणाची पोळी असं म्हणत सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आज पौर्णिमा असल्याने हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं, सुंदरशी छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि देवपूजा केली। अखंड जो दिवा असतो मी तो पौर्णिमेला लावत असते आणि इथे मी अन्नपूर्णा जी आहे ते तांदूळामध्ये ठेवलेली आहे। दर पौर्णिमेला तांदूळ बदलत असते, असं मी दर पौर्णिमेला करते। आणि आज होता कुळाचारचा जो स्वयंपाक आहे तो करून घेतला, पुरणपोळ्या वगैरे ज्या आहे त्या झालेल्या होत्या आणि आरती जोगवा जो असतो तो पण सुद्धा मागून झालेला होता। आणि ते पोळ्या करताना तवा हा खूप पातळ झाला आहे, त्याच्यामुळे पोळ्या फार जळतात। मग मीठ टाकून स्वच्छ करून घेतला आणि आज सगळे कामं आवरेपर्यंत बराच उशीर झाला होता आणि संध्याकाळी 5 नंतर लागणार होती पौर्णिमा। मग पौर्णिमेचा जो सत्यनारायण आहे तो करून घेतला। पौर्णिमेचा सत्यनारायण झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो होतो होळीची पूजा करायला आणि होळीची पूजा इथे जवळच होती, त्याच्यामुळे जास्त लांब जायची गरज पडत नाही। मस्त मी हा जो ड्रेस शिवलेला होता तो मी तुमच्यासोबत शेअर केलेलाच आहे, तोच वेअर केला आणि इथे पूजा करायला आली होती। बॅक साईडला डीजे चालू होता, मस्त धुलीवंदन खेळणं चालू होतं आणि खूप मजा येत होती तिथे पण असो। आणि मग आदिराला पिचकारी घ्यायची होती म्हणून आम्ही मार्केटमध्ये आलो होतो आणि मुलांचं कसं असतं ना, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते खूप खुश होतात आणि तिला एक छान अशी पिचकारी घेऊन दिली, कलर वगैरे घेतले, घरी आलो, जेवण वगैरे केले आणि आदिराला शिवायचा होता मला टॉप आणि आता वाजले होते रात्रीचे 11। म्हटलं चला आदिरासाठी धुलीवंदनसाठी हा जो व्हाईट टॉप आहे मी तो स्टिच करत होती आणि एकदम मस्त दिसत होता तिच्यासाठी शिवल्यानंतर। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि अजून कशी दिसते ते पण सांगा। बाय।